राकेश, तू एक जेंटलमॅन पर्सनॅलिटी आहे आणि सगळ्यांना तू खरंच फार आवडतं. तुझं जे ग्राफ आहे म्हणजे हिंदी मराठीमध्ये सगळीकडे तू काम केलेलं आहेस, तर तेही आवडते. तर त्यामुळे तू पहिल्यापासून आवडतच होता. पण आता तू गेममध्ये आला आहे, बिग बॉसमध्ये आला आहे, तर तू असं कसं बोलू शकतो की मला रियालिटी शोमध्ये यायचं नव्हतं? आणि आता ठीक आहे, मग आला तर आला, मग आता खेळायला तर पाहिजे ना. ऑफकोर्स आता एवढे दिवस झाले आहेत, फक्त आता 15 दिवस राहिले. तर 15 दिवसासाठी असं का वाटतंय की तू इरिटेट होतोयस आणि तुला त्रास होतोय गोष्टींचा? पण तू आलायस तर तू आता खेळ ना. आम्ही प्रेक्षक, आम्ही फॅन्स लोक तुला खेळताना बघायचं आहे. तू एवढं तुझं जी जेंटलमॅन पर्सनॅलिटी आहे तू ती सतत दाखवत आलाय. स्टार्टिंगला पण अनुश्रीबरोबर मुद्दा झाला होता, तेव्हा पण तू चांगल्या वेनी सगळं तू हँडल करण्याचा प्रयत्न करत होता. दिव्याचं आणि ओंकारचं सगळं चाललेलं, तेव्हा पण तू दिव्याला व्यवस्थित समजावत होता लाईक अ ब्रदर की नाही, हे सगळं इथे करू नका, तुम्हाला ते बाहेर चांगलं नाही दिसणार. आणि तू तिला ते समजावण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीमध्ये तू व्यवस्थित सगळं समजत होता. प्रत्येक गोष्टीमध्ये तू स्वतःवर कंट्रोल करत होता. तुझ्या कानावरती गोष्टी यायच्या की विशाल तुझ्या मागे बोलतोयस वगैरे, तरी पण तू नाही बोलायला जायचा आणि सरळ सांगायचं की मला त्याला फुटेज नाही द्यायचं किंवा तिथपर्यंत सगळं बरोबर होतं. पण आज जे झालं, तू राखी बरोबर, तुला माहिती आहे राखी कशी आहे, तुला माहिती आहे ती सगळ्या गोष्टी ती एंटरटेनमेंटसाठी काही करेल, फुटेजसाठी काही करेल, तिला काही पडत नाही आहे. ती म्हणजे चांगलं दिसते वाईट दिसते, तिला फक्त दिसणं महत्त्वाचं आहे. मग तिला तू पर्सनल म्हणजे तुम्ही रात्री असताना तू सगळ्याच गोष्टी तिला शेअर करायचा. रेवाबरोबर जे झालेलं म्हणजे ती तिचे शॉल का काय ती घेत होती, तर तेही तू तिला सांगत होता. तिला माझ्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर आहे हे तू तिला शेअर करतोय. राखीला हे सगळं करायची गरज नव्हती. नंतर मग काटा डिझॉल्व करायचा आहे, आता नाही, आता इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आहे ना, ते सुद्धा तू रात्री तिच्याशी डिस्कस करतो. तर रात्री तू तिच्याशी डिस्कस करतो. एकीकडे तू चांगला स्टँड घेत होता तिच्यासाठी की तुला वाईट वाटत होतं जेव्हा ती प्रत्येक गोष्टीमध्ये रडते किंवा काय, आणि तुला त्याचं वाईट वाटत होतं, हर्ट होत होतं. पण तू स्टँड घेत होता आणि क्लिअर कट तिला सांगत होता की माझं तसं काही नाही आहे, रिलेशनशिपमध्ये नाही येऊ शकत आहे, गुड वन. पण मग नंतर तू मग फुटेजसाठी, जसे बाकी लोक म्हणताय तू फुटेजसाठी खेळत होता, कारण तू तिला नाही बोलत होता. एकदा नाही पण बोलतो, नंतर तिच्यावर जातो, तिच्यावर बसतो, तिला हक करतो आणि स्माईल देतो, तिच्यावर खेळतो, तिला म्हणजे तिच्याबरोबर पण असतो. म्हणजे आज तन्वी पण बोलली की म्हणे माझ्याबरोबर जे झालं त्याच्यानंतर मग तू परत जाऊन लगेच आला, मला समजवलं आणि नंतर परत तिच्याबरोबर जाऊन हसत होता. सो ते बरोबर आहे का? आता तन्वीचा गेम खेळते ती, तन्वीने विशालचं नाव घेतलं तर त्याच्यामुळे तुला राग आला, गोष्टी त्या घडल्या, तू म्हणतो आता मी काटामध्ये खेळणार नाही. तर ते कितपत योग्य आहे? पण तरी पण आज जे झालं की आज तू परत एकदा राखीला सगळं सांगतोय की मी इथे रियालिटी शो करणार नव्हतो आणि इथे माहिती आहे ना मी का आलोय, सांगू का मी का आलोय, कसं आलोय आणि ऑल. म्हणजे तुला डिरेक्टली इनडायरेक्टली सांगतोयस की तू जबरदस्तीने आणलंय गेलंय का तुला. आणि मग तेच राखीने बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं. नंतर तेच राखी आतमध्ये सुद्धा जाऊन होते. मग तेव्हा तू का असं बोलत होता की मी असं बोललोच नाही म्हणून? तर तू बोलला होता. ऑफकोर्स ती राखी आहे, तिने 2-4 शब्द ॲड करून ते त्याच्यात म्हणतात ना मीठ मसाला लावून त्याला अजून तडका देऊन गोष्टी थोड्याशा रिक्रिएट करून तिने तो समोरच्याला प्रेझेंट केला. पण तू बोलला तर खरंच ना की तुला रियालिटी शो नाही, तू म्हणतो नाही मला पुढे जाऊन मी रियालिटी शो करणार नाही. नाही, तू असं बोला की मला रियालिटी शोमध्ये यायचंच नव्हतं, मी कसं आलोय का आलोय सांगू का. तेव्हा तीच म्हणाली की नको सांगू. तर आज ॲज अन फॅन आणि ॲज अन म्हणजे जे सपोर्टर्स आहेत, तर ते कुठेतरी हे वाटतं की भले तू कसाही आणला असेल, मेकच ना गरज आहे नाही आणि त्यांनी कसं ते घेऊन आले, पण तू आलायस मग तुला खेळणं गरजेचं आहे की नाही, मग बोलणं गरजेचं आहे ना. मग तू असं का बोलतोयस की नाही मी ते रियालिटी शो नाही मला खेळायचं आहे ना ऑल. तर मग ते सगळेजण म्हणतात ना आला कशा, जसं सागरला तिने सांगत होती, सागर बोलला ना की बाबा मग त्याला नाही खेळायचं त्याला बाहेर काढा. सो म्हणजे आम्ही मेहनत करतोय आणि हा असा वागतोय आणि हे करतोय. सो कळलं नाही राकेश की अजूनही वेळ गेली नाही, 15 दिवस बाकी आहेत, तर तू अजूनही चांगला खेळू शकतो. कारण कसं आहे माहिती आहे, तू जेंटलमॅन पर्सनॅलिटी आहे. स्टार्टिंगपासून तू फार चांगला खेळत आलेला आहेस. म्हणजे स्टार्टिंगला पण अनुश्रीचा मुद्दा वगैरे झाला, व्यवस्थितरित्या हँडल केला. नंतर दिव्याचं आणि ओंकारचं चाललेलं, तेही तू दिव्याला चांगला समजावून सांगत होता की नाही हे तो प्लॅटफॉर्म नाही की तिथे अशा सगळी गोष्टी करायचं, बाहेर ते विचित्र दिसेल. आणि तू तिला ॲज अ सिस्टर म्हणून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता, समजावण्याचा प्रयत्न करता. तर प्रत्येक गोष्टीमध्ये तू तुझं जेंटलमॅनगिरी दाखवत होता आणि दिसतो पण आहे. पण मग आता या स्टेपला फक्त आता 15 दिवस राहिले, तर मग तू असा का वागतोय? सो ते हे कुठेतरी हा जो डायलॉग आहे ना तो नाही आवडला.
तू आम्हाला आवडतोयस, आम्हाला तुझा पूर्ण सपोर्ट आहे. काल जे विशालने तुझ्याबरोबर केलं, डिवोर्स वर्सेस एज हे मुद्दा असूच शकत नाही, की बरोबर आहे तुझं म्हणणं, तू स्टँड घेतलास की माझा डिवोर्स, माझी ज्या व्यक्तीचं बाहेरची व्यक्ती आहे तिला तुम्ही आतमध्ये आणू नका आणि तिच्याविषयी बोलू नका, जबकि एज हे म्हणजे कंपॅरिझन होऊच शकत नाही. तर काल फार तू आवडलेला, पण आज जे त्यांनी तू जे बोललास ना ते कुठेतरी चुकीचं वाटलं, तर ते नाही आवडलं. सो आम्हाला तू आवडतंस, एक ही पण पर्सनॅलिटी असावी आणि हिने पण जिंकावं जेंटलमॅन पर्सनॅलिटी, कारण बाकीचे सगळे निगेटिव्ह अँड ऑल दिसतातच आहे. पण तू चांगला दिसतोस, चांगला करतोस, तर तू पुढे खेळू शकतोस चांगला. तर आता फक्त 15 दिवस झालेत, तर तू चांगला खेळ ना.